नमस्कार. ज्यांनी सीटीईटी फेब्रुवारी 2026 ची परीक्षा दिली आहे ते सगळेच जण आता निकालाची वाट बघत असणार हो ना. तर तुमची हीच उत्सुकता आता संपणार आहे, कारण निकाल नक्की कसा बघायचा, कुठे बघायचा याची अगदी सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप माहिती आपण आज घेणार आहोत. तर सगळ्यांच्या मनात जो एकच प्रश्न आहे की हा सीटीईटी फेब्रुवारी 2026चा निकाल पाहायचा कसा. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि संपूर्ण प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊ. चला तर मग निकाल बघण्याची जी सोपी पद्धत आहे ती आपण आता स्टेप बाय स्टेप पाहूया. सगळ्यात पहिलं आणि अगदी सोपं काम, गुगलवर जाऊन फक्त सीटीईटी ऑफिशियल वेबसाईट असं सर्च करा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ctet.nic.in हीच खरी ऑफिशियल वेबसाईट आहे. तिथेच जायचंय, म्हणजे तुमची माहिती एकदम सुरक्षित राहील. आता वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला होम पेजवरच लेटेस्ट न्यूज किंवा पब्लिक नोटिसेस असं काहीतरी दिसेल. साधारणपणे त्याच सेक्शनमध्ये सीटीईटी फेब्रुवारी 2026 रिझल्ट अशी एक लिंक चमकत असेल. बस ती लिंक शोधायची आणि त्यावर क्लिक करायचं. लिंकवर क्लिक केलं की एक नवीन पेज उघडेल. इथे तुम्हाला तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख टाकायची आहे. सगळ्यात सोपं म्हणजे आपलं ॲडमिट कार्ड आधीच काढून जवळ ठेवा, म्हणजे काही गडबड होणार नाही. रोल नंबर आणि जन्मतारीख टाकल्यानंतर घाई करू नका. एकदा शांतपणे तपासा की सगळं बरोबर टाकले आहे ना, आणि मगच सबमिट बटनवर क्लिक करा. आणि झालं, तुमचा रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ज्यांना ज्यांना यात यश मिळालं आहे त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. पण थांबा, इथे खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहे. निकाल दिसल्या त्याला PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करून घ्या आणि जमल्यास लगेच एक प्रिंटआउट पण काढून ठेवा. पुढे नोकरीसाठी अर्ज करताना किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी हे खूप कामी येणार आहे. बरं, आता निकाल कसा बघायचा हे तर कळलं, पण पास होण्यासाठी नक्की किती मार्क्स लागतात? चला आता हे क्वालिफाईंग स्कोर्स म्हणजे नक्की काय आहेत ते समजून घेऊया. तर बघा, याचे निकष अगदी सरळ आहेत. जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 150 पैकी 90 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गात म्हणजे रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला थोडे कमी, म्हणजे साधारणपणे 82.5 मार्क्स लागतील. आता परीक्षा पास झाल्यावर जे सर्टिफिकेट मिळतं त्याचं महत्त्व काय आहे आणि ते किती काळ चालतं, म्हणजे त्याची व्हॅलिडिटी किती असते. चला या सर्टिफिकेटबद्दलची महत्त्वाची माहिती घेऊया. यातली सगळ्यात चांगली आणि आनंदाची बातमी ही आहे की हे जे सीटीईटीचं सर्टिफिकेट आहे ते आता आयुष्यभरासाठी व्हॅलिड आहे. लाईफ टाईम, म्हणजे एकदा तुम्ही परीक्षा पास झालात की KVS, NVS सारख्या मोठ्या शाळांमध्ये आणि इतर ठिकाणी शिक्षक पदासाठी कधीही अर्ज करू शकता. तुमच्या करिअरसाठी हे एक मोठं प्लस पॉइंट आहे. जर ही माहिती तुम्हाला खरंच उपयोगी वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तो जो बेल आयकॉन आहे ना तो पण दाबा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हा निकाल म्हणजे तुमच्या शिक्षक म्हणून सुरू होणाऱ्या प्रवासातला फक्त एक पहिला महत्त्वाचा टप्पा आहे. खरा प्रवास तर आता सुरू होतोय. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.